जळगावकर अत्यंत आनंदात आहोत, कारण की काल जेव्हा आदरणीय नामदार रक्षाताई खडसे या क्रीडा मंत्री म्हणून या ठिकाणी त्यांचं नाव घोषित झालं, तेव्हापासून आम्ही जळगावकर इतक्या आनंदात आहोत, कारण की प्रथमतःच जळगावला कोणाला तरी या क्रीडा खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आमच्या तरुणींसाठी खास करून हा एक फार आनंदाचा क्षण आहे। आणि आज आम्ही या ठिकाणी व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकीचे सर्व खेळाडू आणि खेळाडूंनी एक जल्लोष साजरा केला आणि त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। ईश्वरचरणी प्रार्थना करूया की या जळगावला अजून चांगल्या प्रकारे रक्षाताईचं माध्यमाने जळगावची क्रीडा क्षेत्रातील प्रगती हो, एवढं बोलतो। धन्यवाद। फारुख शेख, विविध क्रीडा संघटनाचा पदाधिकारी, जळगाव। रक्षाताई खडसेंना जे पद मिळालं आहे आता मंत्रिपदमध्ये, तुमच्या जळगाव जिल्ह्यासाठी काय अपेक्षा आहे? जळगाव जिल्ह्यासाठी अपेक्षा आहे की आता विभागीय क्रीडा संकुल जळगावला होणार आहे, ते राज्य सरकारच्या तर्फे होतात, परंतु त्याच्यात अजून केंद्र सरकारने जर लवकरात लवकर त्याला निधी दिला आणि त्याच्यात वाढ केली, कारण की आपल्याकडे जळगावात कोणतीही एशियन स्पर्धा, नॅशनल स्पर्धा होऊ शकत नाही, असे कोणतेही क्रीडांगण नाही। त्यामुळे आता रक्षाताईंनी असे क्रीडांगण जळगावला तयार करावे जेणेकरून जळगावात एशियन स्पर्धा, आशियाई स्पर्धा आणि ऑलिम्पिक स्पर्धा होऊ शकतील, कमीत कमी राष्ट्रीय स्पर्धा तरी होतील। या पद्धतीने त्यांनी क्रीडांगणाची या ठिकाणी तयारी करावी। आज आम्ही जळगावकर अत्यंत आनंदी आहोत की आमच्या खासदार रक्षाताई खडसे यांची भारत सरकारने क्रीडा राज्यमंत्री म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि प्रथमतः जळगाव जिल्ह्याला हा बहुमान मिळालेला आहे। या बहुमानाबद्दल आज आम्ही संपूर्ण खेळाडूंच्या वतीने, खेळाडू संघटनांच्या वतीने रक्षाताई यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे की जळगावात सुद्धा अशा प्रकारचे क्रीडांगण तयार व्हावे की जेणेकरून राष्ट्रीय स्पर्धा, एशियन स्पर्धा आणि कदाचित ऑलिम्पिक स्पर्धा सुद्धा जळगावला होऊ शकतात। अशा प्रकारे त्यांनी क्रीडांगणांची सोय करावी। राष्ट्रीय खेळाडू खेळून आल्यावर त्यांना योग्यरित्या त्याचा मान सन्मान करावा। एशियन गेमला गेलेल्या खेळाडूंना त्यांनी मान सन्मान द्यावा, त्यांना आर्थिक मदत करावी, नोकऱ्यांमध्ये त्यांना संधी उपलब्ध करून द्यावी। ज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याने 5% कोटा केलेला आहे, केंद्र सरकारमध्ये त्यांनी विशेष कोटा व खास करून महिलांसाठी विशेष कोटा करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। नमस्कार, मी अंजली पाटील, व्हॉलीबॉल खेळाडू, छत्रपती अवॉर्डी आणि आंतरराष्ट्रीय मंच व्हॉलीबॉल संघटनेची सचिव, तसेच अंजली अकॅडमी पण नूतन मराठी कॉलेजला चालवते। आम्हा सगळ्या खेळाडूंना आज एवढा आनंद झालेला आहे की रक्षाताई आमच्या जिल्ह्याच्या आहेत आणि त्यांनी क्रीडा राज्यमंत्रीपद त्यांना मिळालेलं आहे, त्यामुळे आमच्या जिल्ह्याचं फ्युचर फार ब्राईट आहे। आम्हाला जे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यातील त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती मिळेल ही अपेक्षा करते। इंडोर स्टेडियम तर आम्ही अपेक्षा व्यक्त केलेलीच आहे आणि ट्रॅक अँड फील्डवाले जेवढे पण इतर खेळाचे पण जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध होती अशी अपेक्षा करते। धन्यवाद मॅडम, आपले पुनश्च अभिनंदन। रक्षा मॅडम, तुमचे अभिनंदन। नमस्कार, मी गुरु वाडकर, मी बास्केटबॉलची खेळाडू आहे आणि रक्षाताई त्यांचे झाले होते, आम्हाला खूपच अभिमान आहे। कॉंग्रॅच्युलेशन। राष्ट्रीय खेळाडू मी रक्षा मॅडमांचं खूप अभिनंदन करते आणि आमचं फ्युचर ब्राईट आहे, त्याच्यासाठी वाटचाल करते, पुढे चालू करते। रक्षा मॅडमांना खूप अभिनंदन।